मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडत आहेत तो क्वार्टर फायनलमध्ये हरणार अतिशय चांगली आणि आनंदाची बाब आहे। मी विनंती करतो सर्वप्रथम सुहास कारभारी सहाय्यक प्रमुख पंच यांना यांचा सन्मान करावा। आपण मी विनंती करतो जिमखानाच्या वतीने हा सन्मान करावा। अविनाश कामत आणि मगाशी प्रवीण आंबे आपण सांगितलं ते बरोबर आहे। मी स्टेजवरती आणि पडद्यावरती दिसतो परंतु बरेच बॅकबोन या संघटनेला आहेत, मुंबई असेल किंवा महाराष्ट्र असेल, त्याचे प्रतिनिधी म्हणून विशेष करून मुंबईमध्ये जी सगळी धावपळ असते म्हणजे व्यासपीठाची सोडली तर मागची जी काही धावपळ असते ती खूप असते, ती मेहनत खूप असते आणि ती मेहनत घेणारे आमचे मुंबईचे सचिव यतीन ठाकूर यांचं मी स्वागत करण्याची विनंती करतो। त्यांचे खास मित्र सुनील रामचंद्र, कारण हे दोघे एकाच टीम मधला क्रिकेट खेळत असत, ब्राईट शशी बरोबर। यानंतर आपण थेट पारितोषिक द्यायला सुरुवात करीत आहोत। महिला गटामध्ये 8वा क्रमांक संगीता चांदोरकर, मी विनंती करतो की हे पारितोषिक अविनाश कामत आपण द्यावं। 7वा क्रमांक मेधा मटकरी, 7वा क्रमांक मेधा मटकरी, 6वा क्रमांक मैत्री गोपटे, 5वा क्रमांक प्रीती खेडेकर, 4था क्रमांक मिताली पिंपळे, 'विजय सेक्रेटरी कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। 3रा क्रमांकाचं बक्षीस आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल कुमार हिला द्यायचे आपण। आणि या स्पर्धेमध्ये 2 व्हाईट फ्लॅग झाले होते। मोहम्मद गुफरान आणि या स्पर्धेतील अंतिम विजेता संदीप दिवे या दोघांनी एक व्हाईट स्लॅब या स्पर्धेमध्ये केला होता। त्यांना सुनील रामचंद्र ते पारितोषिक देतील। मोहम्मद गुफरान, संदीप दिवे। यानंतर आपण पुरुष एकेरी गटाकडे वळूया। 8वा क्रमांक रियाज अकबर अली, मी विनंती करतो की हे पारितोषिक या ठिकाणी कुलकर्णी साहेब आपण द्यावं। रियाज अकबर अली, 7वा क्रमांक मंगेश पंडित। यानंतरची पारितोषिक यतीन ठाकूर आपण द्यायचे। 6वा क्रमांक, 7वा क्रमांक मंगेश पंडित, 8वा क्रमांक वरुण गोसावी, 5वा क्रमांक मोहम्मद साजिद, 4था क्रमांक योगेश परदेशी, आणि 3रा क्रमांक मोहम्मद गुफरान। यानंतरची महिला गटाची जी पारितोषिक आहे त्याची देण्याची मी विनंती करतो। बिरादर साहेब, प्रवीण आंबरे साहेब
आणि अविनाश कामत कृपया आपण तिघांनी मिळून बक्षिसं द्यायची आहेत. महिला एकेरी उपविजेती स्नेहा मोरे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच या खेळाडूने अंतिम फेरी गाठली. आणि या गटातील विजेते खेळाडू आयशा मोहम्मद यानंतर पुरुष गटामध्ये उपविजेता सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी प्रवेश केला होता आणि हॅट्रिक होऊ शकली नाही, त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. परंतु तू अंतिम फेरीमध्ये आला सलग तिसऱ्या वर्षी, सुद्धा काही कमी गोष्ट नाही. उपविजेता पंकज पवार. आणि ज्याने पंकज पवारची हॅट्रिक मोडली किंवा तोडली असं आपण त्याला म्हणू शकतो, ते मुंबई उपनगरचे संदीप दिघे. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व क्रीडा पत्रकार, क्रीडा वृत्तवाहिन्या, इलेक्ट्रॉनिक चॅनल्स इन मुंबई, दूरदर्शन, आमचे नेहमीचे सोळंकी आणि ज्यांचं नाव